राम राम शेतकरी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत गहू या पिकाला पहिलं खत केव्हा टाकायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही, हे बघा आपण युरिया घेतलेला आहे. हे बघू शकता तुम्ही, हे आता आपण युरिया घेतलेला आहे आणि हे बघा हे स्प्रिंकलर लावलेले आहे. स्प्रिंकलरनं काल संध्याकाळी आपण पाणी दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही हे स्प्रिंकलर. आणि आता हे रान काल म्हणजे 5 वाजता स्प्रिंकलर लावलं होतं. तर गव्हाला केव्हा खत टाकायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, काही लोक काय करतात की पाणी द्यायच्या आधीच गहू आपलं खत टाकतात, युरिया. तर पाणी द्यायच्या आधी खत टाकायचं नाही शेतकरी मित्रांनो. जर आपण पाणी दिलं तर युरिया आधी जर टाकलं तर ते युरिया खाली जाऊ शकतं. पाणी जिथपर्यंत खाली जातं तिथपर्यंत युरियाचं नत्र खाली जाऊ शकतं. त्याच्यामुळं आधी पाण्याच्या आधी टाकू नये. पाणी दिल्याच्या नंतर टाकावे. तर आता समजा आता आपण काल पाणी दिलेलं संध्याकाळी, तर आता हे रान ओलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही आता गव्हामध्ये खत टाकू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आता समजा आपल्याला 1 एकर गहू आहे. 1 एकर गहू आहे, तर आपण 1 बॅग सोडतो गव्हाला युरियाची. तर 1 बॅग न सोडता पहिल्या पाणीला अर्धी 25 किलो द्यायचं आणि दुसऱ्या पाणीला 25 किलो द्यायचं. कारण की मग हे नत्र जे असतं ते सारखं लागू राहीन आपल्या गव्हाला. त्याच्यामुळं एका थैलीला विभागून 2 वेळेस द्यायचं शेतकरी मित्रांनो. तर पाणी दिल्याच्या आधी न टाकता पाणी दिल्याच्या नंतर हे युरिया आपण टाकू शकतो. तर बघू शकता तुम्ही, आता आपण काल पाणी दिलेलं आहे. आता हे रान ओलंच आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि आता आपण त्याला खत टाकणार आहोत. तर पाणी दिल्याच्या नंतर गव्हाला तुम्ही युरिया टाकू शकता शेतकरी मित्रांनो. हे चांगलं राहतं. लोकं म्हणतात की हवामध्ये हे उडून जातं. उडत नाही, काय नाही. आपण टाकताच ओली जर जमीन असली तर आपण टाकताच ते सरळ विरघळून जातं आणि जमिनीत फिक्स होऊन जातं. तर शेतकरी मित्रांनो, हे पाणी पहिलं दिल्याच्या नंतर आपण 2-4 तासाच्या नंतर तुम्ही युरिया टाकू शकता गव्हाला आणि पाणी दिल्याच्या नंतर भरून टाका. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.